Hello everyone, welcome to the Kaka's English School and the Same English School. Today we learn the subject science and the class is 5th. And in this 5th class we learn the second chapter. Which is the name of chapter? The Story of Food. This is the name of our chapter. Previous chapter we learn more about the seeds, plant and etc. Okay. Our country India is an agriculture country. Everyone know? Yes or no? Agriculture. Why? In the country India, the large quantity farmers is there and farmers growing the crops in the field in the large quantity. Why? The country India is the most important country for the agriculture field. Okay. So farming, what is the farming? What is mean by farming? म्हणजे शेती काय? So we see farming is the activity of cultivating soil for the purpose of growing crops on large scale. म्हणजेच फार्मिंग काय? मातीचं संवर्धन करणे आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं उत्पन्न घेणे म्हणजेच फार्मिंग. म्हणजे हे काय आपली शेती आहे. In it most important industry in the world because it produce food. म्हणजे शेती काय? मोठी कंपनी आहे. काय आहे? मोठी कंपनी आहे. आपल्या पूर्ण जगामध्ये असा मोठा कारखाना कुठला आहे? तो आपला शेती हा व्यवसाय हा मोठा त्याच्यामध्ये कारखाना आहे. काय? कारण तो आपलं अन्न पुरवतो, अन्न प्रोड्यूस किंवा अन्न निर्माण करण्याचं काम करतं. ऑल लिव्हिंग बीइंग्स नीड फूड. If there was no food, no human being, no animals, no bird, everyone got it. म्हणजेच काय? ज्यावेळेस जर फार्मिंग जर अन्न बनवण्याचं काम किंवा जे पिकं लागवड करतात ते काम बंद करतील त्यावेळेस आपल्याला जे अन्न मिळतं आपणास ते बंद होईल. मग ह्युमन बीइंग असणार का किंवा ॲनिमल्स असणार का? नाही राहणार. मग बर्ड्सला जे अन्न लागतं किंवा जे इन्सेक्ट ते छोटे छोटे ग्रेन्स ते हे करून खातात त्यांना ते आहे का? नाही राहणार. मिळणारच नाही. ते का मिळणार नाही? कारण जे फार्मिंग जर शेती करण्याचं बंद करतील फार्मर्स तर ते आपल्याकडे जे अन्न आपल्या घरी येतं किंवा जे कीटकांना मिळतं जे प्राण्यांना मिळतं ते मिळणार नाही. मग आपल्याकडे लिव्हिंग थिंग्स किंवा ह्युमन बीइंग राहणार का? नाही राहणार. ओके. For thousands of years, men have been growing crops because they would not live of wild fruits and berries. म्हणजे खूप हजारो वर्षापूर्वी आपण होतो म्हणजेच मानव होते त्याला आपण आदी मानव असं म्हणतो. त्यांनी काय केली? शेतीची सुरुवात केली. हो की नाही? शेतीची सुरुवात कधी कसं केली? पण त्याच्याकडे डेव्हलपेड जे इक्विपमेंट म्हणजे जे संसाधने किंवा जे उपकरणे होते ते नव्हती जे आताच्या फार्मर्सकडे आहेत. मग ते काय करायचे? जे खोटे गायी आहेत किंवा जे बैल आहेत त्याच्यावरती शेती करायची आणि जे डिग करण्यासाठी जे आपलं अर्थ आहे म्हणजे त्याला डिग करण्यासाठी किंवा नांगरण्यासाठी काय यूज करायचे? जे छोटे छोटे स्टोन असतात त्याला काय करायचे? शार्प करायचे आणि ती फार्म आहे किंवा जी फील्ड आहे ते डिग करून त्याच्यामध्ये जे बी आहे ते काय करायचे? सोईंग करायचे आणि मग त्याच्यानंतर त्याची ग्रोईंग किंवा जे क्रॉप्स आहेत ते पिकांची लागवड करायची. बट ग्रॅज्युअली ओव्हर द इयर दे लर्न डेव्हलपेड द बेस्ट वे ऑफ ग्रोईंग क्रॉप. म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये काय झाली? सुधारणा झाली. कशामध्ये? शेती करण्यामध्ये किंवा त्या माणसाच्या विचारामध्ये. ते हळूहळू उपकरणे काय होली? त्या मशिनीमध्ये बदलायला लागली. आता आपण शेती करताना ते दगडांचा वापर करतो का? किंवा आता काही तुरळक ठिकाणी आपण ज्या बैलाच्या सहाय्याने आपण शेती करतो. सो वी सी द फर्स्ट टॉपिक इज द प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर. What is mean by process of agriculture? The process agriculture's process म्हणजे शेती करण्याची किंवा लागवड करण्याची प्रक्रिया. We see there are many steps in the process of agriculture. There are many steps in the process of agriculture. Everyone know that one we cannot done the one step two test agriculture speed किंवा ग्रोईंग द क्रॉप्स. म्हणजे शेती हा असा एक साधन आहे किंवा असा व्यवसाय तो एका स्टेप मध्ये कंप्लीट होत नाही. त्याला खूप असे काय प्रोसेस आहेत, खूप अशा क्रिया आहेत त्याच्यानंतरच आपण जे पीक आहे ते घेऊ शकतो. फर्स्ट वी सी द प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर. लुक एट हियर, लुक एट द पिक्चर. फर्स्ट इज द प्लॉइंग. प्लॉइंग म्हणजेच काय? नांगरणे. फर्स्ट ऑफ ऑल वी प्रिपेअर द फील्ड फॉर द सीडलिंग. वी प्रिपेअर द फील्ड फॉर द सीडलिंग द क्रॉप्स किंवा ग्रोईंग द क्रॉप्स. प्लॉइंग म्हणजेच काय? नांगरणे. येस ऑर नो? द नेक्स्ट इज मॅन्युरिंग. म्हणजेच काय? त्याला आपण खत पाणी पुरवतो. कशाला? ज्या फील्ड आहे नांगरल्यानंतर आपण त्याला काय करतो? खत पेरतो. त्याच्यामध्ये काऊ डंग दिस इज इम्पॉर्टंट मॅन्युअर फॉर द ऑल फील्ड. म्हणजे गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण आपण शेतामध्ये ते खत ह्या प्रमाणामध्ये टाकतो. आफ्टर दॅट
द सोईंग म्हणजेच काय, बी पेरणे म्हणजेच बियांची काय करतो, लागवड करतो. आफ्टर दॅट, आफ्टर 3 or 4 months वी आर इरिगेशन द प्लांट म्हणजेच काय करतो, इरिगेटेड द प्लांट म्हणजे त्याला पाण्याचा पुरवठा करतो. कशा पद्धतीने करतो, बोरवेल आहेत, स्प्रिंकलर आहे किंवा जे ठिबक असतं त्या सुविधाद्वारे आपण पिकांना आहे जे रोपांना आहे ते पाणी पुरवण्याचं काम करतो. कुठं करतो, इरिगेशन मध्ये करतो. आफ्टर दॅट द फार्मर्स हार्वेस्टिंग द क्रॉप म्हणजेच काय होतं, हार्वेस्टिंग म्हणजे काय, कापणी सुरू होते. पिकांना पाणी दिल्यानंतर थोड्या कालावधीत पिकांचं ते काय लागतात वरी, त्याला जे फ्रुट्स आहेत, जे ग्रेन्स आहेत ते आलेले असतात. आफ्टर 2 or 3 months हार्वेस्टिंग द क्रॉप्स म्हणजे शेतकरी काय करतात, ते पिकांची कापणी करतात. आफ्टर द फार्मर्स पॅकिंग द ग्रेन्स इन द सॅक अँड दे गो फॉर द सेल इन द मार्केट. ओके नाही, म्हणजेच काय, plowing, manuring, sowing, irrigating and the harvesting, then the grains ready for the selling. So which are the grains we get from the farmers, we get from the field, wheat, rice, bajra, maize and the cereals. हे जे कडधान्य आहेत आपल्याला कुठून मिळतात, फार्मर्स कडून मिळतात. इन द फील्ड वी आर गेट फ्रॉम द फील्ड दॅट इज सिरियल्स. मूग, उडद, तूर अँड मसूर दॅट इज द पल्सेस वी ऑल्सो गेट फ्रॉम द farmers. Yes or no? So what is the supply chain? Farmers to wholesaler, farmers to the grocer. We see the next topic, supply chain. म्हणजेच काय, पुरवठा साखळी, अन्न पुरवण्याची साखळी. आता डायरेक्ट आपण अन्न घेतले किंवा फार्मर्सनी शेतामध्ये ते पेरले किंवा जी ज्वारी आहे, जी गहू आहे ते पेरले. काही काही शेतकऱ्यांच्या घरी डायरेक्ट आपण त्याचा उपयोग करतो, पण काही जे सिटी विभागामध्ये, सिटी शहरामध्ये राहतात त्यांना ते ग्रोसरी शॉप मधून घ्यावं लागतं. सो लेट अस सी हाऊ टू द सप्लाय चेन. ओके, फर्स्ट वी सी द फार्मर. ओके, वी सी द फार्मर. फार्मर्स हार्वेस्टिंग द क्रॉप, देन दे पॅक द ग्रेन्स इन द सॅक, देन दे go in the farmers go in the market and sell their grains. After the grain mandali supply to the grain merchant, after the grain merchant supply to the wholesaler, after the wholesaler supply to the grocery shop, and we buy the rice, wheat from the grocery shop. Yes or no? That this is also supply chain in the our food chain. Okay, when we go with our mommy, our daddy in the market, when we go in the grocery shop, which things are buying, wheat flour, okay, then rice, then masoor dal, tur dal, urad dal we buy. We spend too much money, and buy the all the grains and cereals. So when we get directly from the farmers, we spend lots money. Yes or no? आपण जर शेतकऱ्याकडून डायरेक्ट हे अन्न घेतलं तर आपल्याला कमी पैसा द्यावा लागतो, आणि तेच आपण जर अन्न दुकानातून घेतलं किंवा मोठे मोठे जे बाजार असतात किंवा त्याच्यामधून जर घेतलं आपण तर आपल्याला जास्त पैसा खर्च करावा लागतो. वी ऑल्सो नो दॅट. ओके, सो द नेक्स्ट टॉपिक इज फार्मिंग इक्विपमेंट. ओके, फार्मिंग इक्विपमेंट म्हणजेच फार्मिंग म्हणजे काय, शेतीचे उपकरणे किंवा शेती करताना जे आपल्याला साधने लागतात ते आपण बघणार आहोत. ओके, when man first started growing crops, he used animals and crude stones tools to dig the earth for the planting. म्हणजेच खूप हजारो वर्षाखाली जे फार्मिंग करायचे कोण, किसान आहेत किंवा शेती करायचे ते काय करायचे, ॲनिमल्सच्या मदतीनं आणि जे दगडाला शार्प करून त्याला टोक करून ते काय करायचे, अर्थला डिग करायचे म्हणजे त्याला होल पाडायचे, नंतर त्या झाडांची काय करायचे, नंतर पिकांची लागवड करायचे. बट मोस्ट ऑफ द हार्ड वर्क farm is now done by the machine, so we can say that farming is so easy and the mechanized. म्हणजे आता काय झालंय, आता ती पूर्वीचा जो आपण कष्ट घेतो शेतामध्ये ते कमी झाले, बैलांचा असो दे किंवा जे आपण नांगरणी करतो ती बैलाच्या द्वारे करायचे ना, आता ते काय झाले, थोडंसं सोपं झाले. कशामुळं, कारण आपण शेतामध्ये काय करतो, मशिनरीचा उपयोग करायला लागलो. So before a new crops can be planted, the ground has to prepare. Let us look some of the machine he used to prepare the field. म्हणजेच आपण जर प्लांट क्रॉप करताना काय करतो, पहिल्यांदा ते काय करतो, जमीन प्रिपेअर करून घेतो म्हणजे ते तयारी करतो, ते पेरण्यासाठी योग्य आहे का किंवा त्याची पेरण्यासाठी तयारी आहे का ते करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करतो शेतामध्ये ते आपण बघणार आहोत. A plowing is used to dig the land and expose the deeper soil to the sun and the air. At the same time, it buries and remains
to the old crops and weed into the soil. This is the eventually rot become compost, so get soil enriched. म्हणजेच काय होते, प्लोईंग म्हणजेच काय, नांगरी करतो शेतामध्ये. नांगरणी कशासाठी करतो आपण, जे पूर्वी राहिलेले जे छोटे छोटे क्रोप्स असतात किंवा छोटे छोटे प्लांट आलेले असतात जे आपल्यासाठी युजफुल नसतात ते काय होतात, निघून जातात. आणि जे खाली गच्च बसलेली जी माती असते ते नांगरल्यामुळे काय होतं, वरची माती खाली आणि खालची माती वर येते. त्या मातीला काय मिळतं, सूर्याची किरणे आणि हवा मिळून ती माती कशी होते, अशी लूज होते, म्हणजे थोडीशी मऊ व्हायला त्याची मदत होते. त्यासाठी आपण काय करतो, शेतामध्ये नांगरणी करतो. आफ्टर दॅट वी वन्स द सॉइल काय करतो, नंतर कल्टिवेटर्स. नांगरणी केल्यानंतर आपण काय करतो, कल्टिवेटर्स किंवा हॅरोज, जे त्या ट्रॅक्टर किंवा जे मशीन आहे त्याला काय असतात, मेटलचे असे शार्प असे काय असतात, टोक असतात. त्या टोकाद्वारे जे मातीचे जे ढेकूळ असतात ते काय होतात, फोडली जातात. म्हणजे कुठेही सपाट अशी पूर्ण जमीन करून घेते. कशाद्वारे, विथ द हेल्प ऑफ कल्टिवेटर्स अँड हॅरोज. नेक्स्ट द डिस्ट्रीब्युटर्स. नेक्स्ट इज द डिस्ट्रीब्युटर. बिग फार्मर्स हू हॅव acres of land, distributors can special wagon for the adding fertilizer and manure on the field. म्हणजेच काय करतात, शेतामध्ये खत किंवा माती सुपीक करण्याचं काम कोण करतं, डिस्ट्रीब्युटर्स करतात. After that the farmers feeds the soil in the little loose and the needs to press to make in the film before sowing the seed. Okay, the used to rows in the sowing the seeds. आपण काय करतो, जे रोल्स आहेत, जे ट्रॅक्टरला पाठीमागे ट्रॅक्टरला वेगवेगळे हे लावून उपकरणे लावून आपण त्याची एकदा पेरणी करतो, परत नांगरणी करणे, त्याला ते पाळी घालणे आपण म्हणतो, परत त्याचे छोटे छोटे जे खत आहे तो खत शेतामध्ये पेरणे असं पण म्हणतो. आफ्टर दॅट जे ढेकूळ आलेले असतात वर त्याला सपाट करण्याचं काम कोण करतात, रोल्स करतात. आफ्टर दॅट सीड ड्रिल आर युज्ड फॉर सोइंग द सीड. समटाइम्स द सीड ऑर ब्रॉडकास्ट सॅकर्ड बाय द हँड. आता काय सीड ड्रिलचं काय काम आहे, पेरणी यंत्र आपल्याला माहिती, त्या ट्रॅक्टरचे जे पाठीमागचं जे संसाधन असतं किंवा इक्विपमेंट असतो त्याच्यामध्ये आपण बिया टाकतो आणि बिया आणि खत समप्रमाणात टाकून ते शेतामध्ये काय होतं, पेरलं जातं. आणि समटाइम्स वी सॅकेड बाय द हँड द सीड. म्हणजे कुठं कुठं जिथं उगवलं नाही थोड्या कालावधीनंतर तिथं काय करतात, फार्मर्स हाताने ते बी टाकण्याचं कामही करतात. 2 वेज आहेत त्याच्यामध्ये. आफ्टर दॅट समटाइम्स वर्कर्स यूज ह्यूज फॉक्स टू स्प्रेड द मॅन्युअर इन द सीड बीड्स. म्हणजेच काय, पेरणी झाल्यानंतरही खताचा उपयोग केला जातो. पेरणीच्या अगोदर आणि पेरणी झाल्यानंतरही आपण शेतामध्ये फवारणी किंवा खत टाकणे, त्याच्यामध्ये जे सुपली सारखे असतात आणि त्याला पुढे टोक असतं त्याच्यामध्ये खत घेऊन असं आपण ते शिंपडण्याचं काम शेतामध्ये करतो. कशासाठी, आपलं पीक आहे घेतलेलं ते हेल्दी आणि एकदम छान येण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. म्हणजेच इथं दाखवल्यासारखं इथं दाखवलेले आहेत यंत्र. वी सी द मशीन फर्स्ट फ्लोईंग, कल्टिवेटर्स, लुक ॲट दिस कल्टिवेटर्स, देन डिस्ट्रीब्युटर्स. अशा प्रकारचं असतं. रोज हे असं माती सपाट किंवा जमीन आहे ती खालीवरी झालेली जमीन आहे ती सपाट करण्याचं काम करतं. देन सीड ड्रिल्स म्हणजे हे पेरणी यंत्र. अँड द नेक्स्ट इज फ्रॉक्स म्हणजे ते आपण सुपली सारखं असतं आपल्या ते खत टाकण्याचं काम ते फ्रॉक्स करत असतं. सो वी सी द फार्मिंग इक्विपमेंट इन दिस टॉपिक. ओके, सो नेक्स्ट इज आता आपली जमीन काय पीक एकदम छान झालेली आहे लागवड घेण्यासाठी. आपण पिकं लावलेली आहेत, त्याची जमिनीचं पिकाचं रूपांतर छान अशा धान्यामध्ये झालेलं आहे. आता नंतर कुठल्या सीझन मध्ये कुठली पिके घेतात हे आपण बघणार आहोत. समर अँड द विंटर क्रॉप्स. समर अँड विंटर क्रॉप्स म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये घेणारी पिकं कुठली आहेत हे आपण बघणार आहोत. क्रॉप्स आर प्लांट दॅट आर ग्रोन इन अ फील्ड मास प्रोडक्शन. डिफरंट क्रॉप्स नीड अ डिफरंट काइंड्स ऑफ सॉइल अँड द क्लायमेट टू ग्रो प्रॉपरली. म्हणजेच आता प्रत्येक सीझनेबल पिकं असतात, सीझनेबल क्रॉप्स असतात. आता उन्हाळ्यामध्ये मी सगळीच पिकं पेरला ती सगळीच येणार का, किंवा हिवाळ्यामध्ये मी पेरला सगळीच येणार का, ती नाही येणार. कारण डिफरंट पिकांना डिफरंट जे आपण ग्रेन्स घेतो किंवा क्रॉप्स करतो त्याला डिफरंट सीझन लागतं. डिफरन्स काय लागतं, क्लायमेट लागतं. म्हणजे तापमान आणि हवामान त्या पिकांना ते एकदम प्रॉपरली मिळालं तर त्याची वाढ अशी चांगल्या प्रमाणात होते. म्हणून त्याचे आपण डिवायडेशन केलेले किती ह्याच्यामध्ये, 2 ह्याच्यामध्ये. ते आपण पुढे बघणार आहोत. खरीप अँड द रब्बी. खरीप पीक आणि रब्बी पिकामध्ये 2 म्हणजे आपण पूर्ण एका इयर मध्ये फार्मर्स किती पीक घेतात, खरीप आणि रब्बी पीक घेतात. म्हणजे आता दिवाळी आपण म्हणलेले समर उन्हाळ्यामध्ये एक घेणारे पीक आणि हिवाळ्यामध्ये घेणारे पीक. आता खरीप पीक म्हणजे कुठलं घेतो ते आपण बघू. इन इंडिया देर आर 2 मेजर सीझन फॉर द ग्रोइंग क्रॉप्स. 2 सीझन आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. त्याच्यामध्ये खरीप पहिले आपण बघणार आहोत. क्रॉप सोन इन जून अँड हार्वेस्टेड इन ऑक्टोबर आर नोन ॲज द खरीप क्रॉप्स.
म्हणजे तो जूनमध्ये त्याची पेरणी होते किंवा लागवड होते आणि कापणी कधी होते त्याची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्याची कापणी होते. यालाच काय म्हणतो आपण खरीप म्हणजेच खरीप पीक. These crops are largely depend on the monsoon season. म्हणजेच खरीप पीक हे कुठं असतात जास्त प्रमाणात कशावर मान्सून म्हणजे पावसावर अवलंबून असतात. आता जी आपण जूनमध्ये पिकं घेतो किंवा ते पिकांची लागवड करतो ते जास्त प्रमाणात पावसावर डिपेंड असतात आणि त्यांची लागवड जूनमध्ये आणि हार्वेस्टिंग म्हणजेच कापणी ऑक्टोबरमध्ये होते. फॉर एक्झाम्पल खरीप पिकाचं आपण एक्झाम्पल देऊ. कुठली पिकं घेतो आपण खरीपमध्ये? एक्झाम्पल ओके एक्झाम्पल राईस, यस, मेज म्हणजेच काय मका, ओके नाही, सोयाबीन एक्सेट्रा. ओके हे पिकं आपण काय करतो खरीप ह्याच्यामध्ये घेतो म्हणजे खरीप सीझन मध्ये घेतो. आफ्टर नेक्स्ट वन इज अ रब्बी. क्रॉप्स sown in the November and harvesting in the March. Harvesting in the March are known as the Rabi crops. म्हणजेच काय होतं त्याची लागवड कधी होते नोव्हेंबर मध्ये होते आणि त्याची जी हार्वेस्टिंग आहे म्हणजे कापणी कधी होते मार्च किंवा एप्रिल मध्ये होते. ओके नाही म्हणजे यालाच काय म्हणायचं रब्बी पीक. ते आपण दिवाळीच्या नंतरही घेतो. मग रब्बी पीकचे एक्झाम्पल काय असणार आहेत? ग्राम. रब्बी पीकचे एक्झाम्पल आपण इथे लिहिणार आहेत. ग्रेन्स. कुठले ग्रेन्स आता? देन wheat, barley, एक्सेट्रा. हे आपण काय करतो रब्बी ह्याच्यामध्ये घेतो. आता हे झाले खरीप. खरीपमध्ये आपण एक्झाम्पल काय बघितले? राईस, मेज, सोयाबीन एक्सेट्रा. देन रब्बी ह्याच्यामध्ये काय बघितलं? ग्रेन्स, व्हीट, बार्ली, अजून आपण सिसम त्याला म्हणू शकतो किंवा मस्टर्ड हे पिकं आपण रब्बी ह्याच्यामध्ये हंगामामध्ये घेऊ शकतो. सर हे झालं आणि रब्बी पिकाला जास्त पाण्याची किंवा पावसाच्या पाण्याची गरज नसते. ते आपल्याकडे जे सोर्सेस पाण्याचे अवेलेबल आहेत त्याच्याद्वारे आपण त्या रब्बी पिकांना पाणी देतो. म्हणजेच काय बोरवेल आहेत किंवा विहीर आहे किंवा स्प्रिंकलर आहे किंवा ठिबक सिंचन आहे ह्याद्वारा आपण रब्बी पीक जे लागवड करतो पिकांची त्याला आपण पाणी पुरवठा करतो. सो इन दिस चॅप्टर वी सी द मोस्ट important of the agriculture field. First is agriculture process. We see the agriculture process. There are many process complete the agriculture. Okay. We are see the supply chain म्हणजे सप्लाय फार्मर्स पासून ते होलसेलर म्हणजे आपल्या घरापर्यंत ते अन्न कसं होतं हे सप्लाय चेन आपण पाहिलेली आहे. द फार्मिंग इक्विपमेंट म्हणजेच काय जे आपण शेतामध्ये लागणारे उपकरण आपल्यासाठी काय काय ते आपण पाहिलेले आहेत. देन समर अँड विंटर्स म्हणजे शेती करण्यासाठी किंवा अन्न घेण्यासाठी किंवा पिकांची लागवड करण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये दोन सीझनेबल म्हणजे दोन ऋतूंचा हे केलेलं आहे. ते म्हणजे समर आणि विंटर, हिवाळा आणि उन्हाळा. त्याच्यामध्ये कुठली पिके आहेत? खरीप आणि रब्बी. आता आपण खरीप मध्ये कुठले पीक घेतो? राईस, मेज, सोयाबीन एक्सेट्रा. अँड रब्बी याच्यामध्ये कुठली पीक घेतो? ग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये ग्राम वगैरे आहे, व्हीट आहेत, बार्ली आहे, मस्टर्ड्स आहेत. हे पिकं आपण रब्बी मध्ये घेतो. So it's time. Now time is our homework time. So write the homework in our notebook. So which homework I will given to you today? I will given the homework so easy. So write down the homework with me. First, answer the following question. Answer the following questions. Okay. So first is what is a use? What is seed drill used for? सीड ड्रिल कुठे यूज केला जातो? सोइंग द सीड म्हणजे ते बी पेरणीसाठी आपण सीड ड्रिलचा उपयोग करतो. After that, the next question is name three machines. Name three machines farmers. Name three machines farmers use to prepare the field. म्हणजे जमीन छान अशी तयार करण्यासाठी कशासाठी? पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी फार्मर्स कुठल्या तीन मशीन यूज करतो त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. आणि पहिला क्वेश्चन काय आहे? सीड ड्रिल कशासाठी वापरतात? पेरणीसाठी वापरतात. हो की नाही? आपण जे बी पेरतो त्यासाठी आपण सीड ही मशीन वापरतो. सो दॅट इज युअर होमवर्क. आय
I hope you understand the chapter, the story of food very well. Thank you.